नमस्कार मित्रांनो, आपलं 2-3 दिवस झालं ब्लॉग नाही आला. काहीतरी धंद्याचं थोडं मार्केट डाऊन असल्यामुळं गाडी काय आपली भरली नाही 2-3 दिवस. तर आज आपल्याला नवीन ट्रिप लागली. ते काय झालंय, आपल्या पाट्यावर पुनल्यासारखं झालंय गुजरात, त्यामुळे पुन्हा आपल्याला गुजरातच लागली. त्यामुळे आज ब्लॉग चालू करतोय. तर चला निघू आता. गाडी पण आपण भरून घरी आणली. रात्री उशिरा भरली गाडी, 10-10:30 आले रात्री. अंधारात काही जमलं नाही शूट करायला, त्यामुळे आता नवीन ब्लॉग इथून चालू होते. तर चला निघू, आपली गाडी घरी आणली, जाऊ गाडीकडे. ते पार्टीची वेळ परत हा, ते गेट पास भेट पाठवायचे, ते एंट्री करायला लागते ना त्यांना. चला, 4-5 दिवसाचा आराम भेटलाय. नवीन वर्षात लय आराम केला. आता निघाव, कामधंदा बघितला पाहिजे. समोरच आपलं घर आहे. घराच्या समोरच आपली पार्किंग आहे. बघू शकता सगळ्या गाड्या लागलेल्या. इथंच गाड्या लागतात. जरा साफसफाई करू. चला तर मित्रांनो, निघू आपण. काम जायचं आपल्याला, 600 किलोमीटर काढायचं. मित्रांनो, लागलो आपण मेन रोडला. आज आपण सिटीतून नाही राहणार. आज आपण जाणार आहे वसई मार्गी. बॉर्डरला थोडा
सुट्टे पैसे लागतात ना, आज सुट्टे पैसेच नाही. मित्रांनो, पोहोचलोय आपण आता वसई फाट्याला. चिंचोटी फाटा भिवंडी वसई रोड आहे हा. इथून राईट मारला का आपल्याला हा रस्ता डायरेक्ट मुंबई अहमदाबाद हायवे हा. राईट मारल्यावर सरळ आपण जाणार, लेफ्ट राईट करायची गरज नाही आपल्याला. स्टेट हायवे हा. विरार फाट्याला. या ब्रिजच्या खालून लेफ्ट मारून गेलं 15 किलोमीटर जीवदानी आईचं देवस्थान आहे. मित्रांनो, आलो आपण महाराष्ट्र बॉर्डरला. फुल जाम आहे महाराष्ट्र बॉर्डर, बघू शकता. संडेचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, तरी बॉर्डर जाम आहे. सगळ्या काटेच्या लाईन जामात. बघा पलीकडपर्यंत गाड्या लागल्या, पूर्ण जाम. चार वाजता बंद करते का काटा? 4 वाजता काटा बंद होतो. 4 बजे बंद करता है. साला इनका बढ़िया आहे. काटा बंद केलाय मित्रांनो. 4 वाजता शिफ्ट चेंज होते. यांचा टायमिंग आहे. ड्रायव्हर लोकांना काही टायमिंग नाही. माझ्या मागे कम से कम 10-15 गाड्या लागतात. यांची काम टाइमशीर. ड्रायव्हर लोकांचा कोणी विचार नाही. चला चला झालं चालू.
खायला लागू शकतो. ट्रॉफिकवाले अजिबात ऐकत नाही. फाईन तर फाईन असा विषय. समजा आपली गाडीमधल्या पट्ट्यात नाही तर तिसऱ्या लाईनमध्ये या 2 लाईनमध्ये गाडी लावू. लाईनच्या पट्ट्यात चुकूनही जाऊ नका. कारण कॅमेरे लागलेले गाडी कॅमेऱ्यात आली तगडी खायला लागते. कंटिन्यू गाडी चालू नका राईटच्या पट्ट्यात. मौसम एकदम खतरनाक झाले. थंडगार हवा सुटली. पाऊस पडेल असं वाटतं. आता मित्रांनो पोचलोय आपण महादेव हॉटेलला. इथंच जेवण करू आणि आराम करू. इथंच 400 किलोमीटर काढलंय आपण सकाळी 12 वाजल्यापासून. राहिले 150 किलोमीटर. ते सकाळ 5 वाजता उठून चला मित्रांनो आता जेवण करू. गाडी लावली आपण महादेव हॉटेलला. जेवण करू आणि आराम करू इथंच. आता सकाळपासून आपण 12 वाजता निघलो होतो त्यांच्याकडे. 400 किलोमीटर काढले आपण. आता इथंच जेवण करू आणि आराम करू इथंच. सकाळी 5 वाजता उठू आणि निघू. आता राहिले 150 किलोमीटर. 5 वाजता उठून निघलो तरी आपलं होतं. पोचतोय आपण 8 वाजेपर्यंत. गोडाऊन खोलतोय 9 वाजता. 9च्या पहिले येत नाहीत कोणी तिथं. 9लाच सगळी माणसं येतात. चला जेवण करू आता आणि आराम करू. आपण थांबलो नाही कुठं. वापीला एक जागी चहा प्या थांबलो आणि बाकी एक जागी पाणी भरायला थांबलो. तेवढंच बस. नॉन स्टॉपच आलो होतो. चला तर जेवण करू. भेटू सकाळ.
मित्रांनो हे बघू शकता पवन चक्कीचे पाहता किती लांब लांब आहेत, किती मोठ लांब लांब गाड्या द्या. पवन चक्कीचे वरचे पंख पाहते वरचे बघू शकता किती लांब लांब आहेत. एक एक पाहता किती लांब लांब आहे. खाली झाली कधी? कालच खाली झाली. मग ऑर्डर नाही काही? हा ऑर्डर नाही काही? काहीच नाही. कोण आहे? आमचा लागेल का नंबर? कमी शक्यता आहे. गाड्याला या आता. गाड्याला हा गाड्याला लय आता आता आले. आत्ता झालो. काय करावं, येऊन बडोद्याला थांबलो रात्री 10:30-11 वाजता. जेवण बिवण केलं आणि तिथं थांबलो. सकाळी 5ला उठून निघलो. इथं येऊन तरी काय करावं म्हणलं लवकर. आले असते नंबर लागला. सकाळी एक गाडी आहे. पण पेपर तर 9च्या नंतरच येते ना. नाही पेपर टायमिंग कापून घ्यायचं आले. हा आता आहे का वॉचमन? आहे. बर चला चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. लाईक पोहोचलोय आपण इथं याला गोडाऊनला. गाड्या भरपूर आहेत. खाली व्हायची काही गॅरंटी नाही. झाली तर संध्याकाळपर्यंत होईल. तर चला आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओला आपल्या लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला जय हिंद, जय महाराष्ट्र.